राज्यामध्ये विधानसभेचं महामतदान सुरू आहे आणि या मतदानाला आता केवळ अर्धा तास उरलेला आहे। दुपारी 3 वाजेपर्यंत 50.53% एवढ्या मतदानाची नोंद झालेली आहे। राज्यात संध्याकाळी 5 वाजेपर्यंत माफ करा 5 वाजेपर्यंतची ही आकडेवारी आहे। गडचिरोलीमध्ये सर्वाधिक 62.99% एवढं मतदान नोंदवलं गेलंय। मुंबई शहरात आतापर्यंत सर्वात कमी 39.34% एवढ्या मतदानाची नोंद झालेली आहे। संध्याकाळी 5 वाजेपर्यंतची ही आकडेवारी 5 वाजेपर्यंत गडचिरोलीमध्ये सर्वाधिक मतदान झालेलं आहे। महाराष्ट्रामध्ये 50.53%, गडचिरोली 62.99%, अहिल्यानगर 47.85%, संभाजीनगर 47.05%, अमरावती 45.13%, चंद्रपूर 49.87%, हिंगोली 49.64%, जळगाव 40.62%, कोल्हापूर 54.06%, लातूर 48.34%। महाराष्ट्रामध्ये एकूण 50%चा आकडा 5 वाजेपर्यंत ओलांडला गेला। तर 6 वाजेपर्यंत मतदानाची वेळ आहे। मतदानासाठी अजून शेवटचा अर्धा तास बाकी आहे। अधिकाधिक नागरिकांनी मतदान करावं असं आवाहन पुढारी न्यूजच्या वतीने आम्ही करतो आहोत। अजूनही ज्यांनी मतदान केलं नसेल त्यांनी मतदान केंद्रावर जाऊन मतदान करावं असं आवाहन आम्ही करतो आहोत। आणि मुंबईमध्ये सध्या आपले प्रतिनिधी सुशांत सावंत आहेत। सुशांत, महाराष्ट्राचा विचार केला तर मुंबईकरांनी सर्वात कमी प्रतिसाद दिलेला आहे। विशेषतः मुंबई शहराचा आपण विचार केला तर काय ट्रेंड राहिलेला आहे? गेल्या वेळी काय ट्रेंड होता त्या तुलनेमध्ये आता काय ट्रेंड दिसतो आहे आणि ही उदासीनता नेमकं काय सांगते आहे? कसा राहिला आजचा दिवस? अगदी बरोबर आहे अमोल, आपण जर बघितलं असेल तर सकाळपासूनच प्रत्येक मतदान केंद्रावर मी बऱ्याच मतदान केंद्रावर फिरत होतो, त्यावेळी तुरळक गर्दी जी आहे ती त्या ठिकाणी दिसत होते। मुंबईकरांचा प्रतिसाद फारसा जाणवत नव्हता। सकाळी 9 वाजेपर्यंत काहीच मतदार जे आहेत ते मतदानाचा हक्क बजावून आपापल्या घरी गेले होते। मात्र त्यानंतर एक शंका होती सगळ्याच राजकीय पक्षांना की मुंबईतील मतदारांचा आकडा वाढेल का? तसा वाढताना आपल्याला पाहायला मिळत नाही, कारण आज खरं तर सुट्टी नव्हती, त्यामुळे अनेक जण जे आहेत कामावर गेले होते। जे आपल्याला आकडेवारी हातात आले त्यानुसार मुंबई शहरात 39.34% मतदान झालेलं आहे, तर मुंबई उपनगरात 40.89% जे आहे ते मतदान झालंय। आपण जर 2019 सालची जर तुलना केली तर मुंबईमध्ये 2019 साली 53.37% अमोल मतदान झालं होतं। 2019ला देखील मतदारांचा फारसा प्रतिसाद पाहायला मिळाला नव्हता। लोकसभा निवडणुकीत देखील तसाच प्रकार झाला होता आणि आता जनजागृती करूनही मुंबईकर मतदानाला बाहेर पडत नाही, हे पुन्हा एकदा सिद्ध झालेलं आहे। आपण जर या मतदार संघांची जर आकडेवारी बघितली तर मुंबई शहरात जर बघितलं असेल तर धारावीमध्ये 35.53% मतदान झालं आणि आपण जर ज्या लढती महत्त्वाच्या मानल्या जातो त्यामध्ये माहीमची लढत असेल, वरळीची लढत असेल, शिवडी मतदारसंघ असेल, त्या ठिकाणी देखील सर्वात कमी मतदान झालेलं आहे। वडाळा शिवडीमध्ये जर आपण बघितलं असेल तर 41.76%, तर आदित्य ठाकरे ज्या मतदारसंघाचं नेतृत्व करतात आणि या मतदारसंघात आपण अमोल बघितलं असेल तर तिरंगी लढत होणार आहे, त्या मतदारसंघात 39.11% मतदान झालंय। तर तिसरा एक महत्त्वपूर्ण विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे वरळी। या ठिकाणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे उभे आहेत, ठाकरे गटाकडून सावंत उभे आहेत आणि आपण जर बघितलं तर तिरंगी लढत ही जी आहे ती पाहायला मिळते सदा सरवणकर। त्यामध्ये आपण जर बघितलं असेल तर माहीममध्ये 45.56% मतदान जे आहे ते झाल्याचा आकडा आता आलेला आहे। त्यामुळे मुंबईकरांनी आज देखील मतदानाकडे पाठ फिरवल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आता 5:30च्या सुमारास एक आकडेवारी येईल, त्यामध्ये मुंबईतील आकडा वाढतोय का हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। 6 पर्यंत नेमकी काय आकडेवारी येते हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र अमोल, आपण जर पाहिलं असेल तर आज सकाळपासूनच मुंबईतील अनेक मतदान केंद्रावर जी आहे ती शांतता पाहायला मिळाली। त्या अनेक मतदान केंद्रावर सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या। सुशांत, मतदारांकडून जर आपण बघितलं तर शांतता पाहायला मिळाली, मात्र त्याच वेळी पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये मात्र या शांततेचा भंग झाल्याच्या घटना सुद्धा घडलेल्या आहेत। विशेषतः सायन कोळीवाड्यामध्ये ज्या प्रकारे भाजप कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाल्याची घटना घडली, याविषयी काय अपडेट्स मिळत आहेत? कशा प्रकारे ही आक्रमकता बघायला मिळाली मुंबईत वेगवेगळ्या ठिकाणी?
अगदी बरोबर आहे. आपण जर बघितलं असेल तर सायन कोळीवाडा असेल, मालाड असेल, या ठिकाणी आक्रमकता आपल्याला पाहायला मिळाली. सायन कोळीवाडा ते खरं तर भाजपचे 2 विधान परिषदेचे आमदार त्या ठिकाणी त्यांना जावं लागलं, कारण तिथले स्थानिक पदाधिकाऱ्यांचं असं म्हणणं होतं की तिथले जे पोलीस आहेत, पोलीस प्रशासन जे आहेत ते काँग्रेसचं कुठेतरी ऐकतायत, काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना जे आहे ते झुकतं माप देतात असा आरोप करण्यात आला होता. आणि त्या ठिकाणी आपण जर पाहिलं असेल तर प्रसाद लाड यांचा देखील पारा चढताना आपल्याला पाहायला मिळाला. त्यानंतर दोन्ही आमदार जे आहेत ते पोलीस स्टेशनला गेले आणि त्यांनी त्याबद्दलची माहिती जी आहे ती वरिष्ठांना दिली, पोलीस वरिष्ठांना दिली आणि त्यानंतर कुठेतरी हा वाद जो आहे तो मिटवण्यात आला. दुसरा जर आपण बघितलं असेल तर मालाड येथे देखील थोडंसं वातावरण चिघळलं होतं, मात्र ते देखील शांत आलं. मात्र वरळीमध्ये खरं तर अमोल बघितलं असेल तर वरळीमध्ये सकाळपासून आक्रमक मनसेचे पदाधिकारी जे आहेत ते आक्रमक दिसले. ते म्हणजे शिवसेनेकडून एक पत्रक जे आहे ते वाटण्यात आलं होतं, व्हायरल करण्यात आलं होतं आणि हे पत्रक जे होतं ते मनसेने शिंदेच्या शिवसेनेला पाठिंबा दिलाय असं आशयाचं पत्र होतं. आणि त्यानंतर त्या ठिकाणी त्या परिसरात तणावाचं वातावरण पाहायला मिळालं. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील यावर भाष्य केलं की मी असं कुठलंही पत्र माझ्याकडून गेलेलं नाही, समोरच्यांना पराभव दिसू लागल्यामुळे असे खोटी पत्र जे आहेत, फेक नरेटिव्ह जो आहे तो पसरवला जातो असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटलं होतं. मात्र आपण जर बघितलं असेल तर मुंबईतील हे 3 विधानसभा मतदारसंघ जर पाहिले तर इतर विधानसभा मतदारसंघात शांततेत मतदान पार पडलं. मात्र मतदारांचा जो उत्स्फूर्त प्रतिसाद हवा होता तो मिळत नव्हता. आणि आपण जर बघितलं असेल तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील काही मतदारसंघामध्ये फिरताना आपल्याला पाहायला मिळालं. कुर्ला येथे ते गेले, काही मतदारसंघात ते जात होते. त्यामुळे कुठेतरी प्रत्येक राजकीय पक्षाकडून एक प्रयत्न जो आहे तो केला जात होता की मतदानाची आकडेवारी वाढावी, मुंबईतील मतदानाचा टक्का जो आहे तो वाढावा. मात्र तसं काही होताना दिसलं नाही. आतापर्यंत जे आपल्याला आकडेवारी आली त्यामुळे मुंबई राज्यात सर्वात कमी मतदान जे आहे ते मुंबईमध्ये झालेलं आहे. अमोल, निश्चित धन्यवाद सुशांत. वेळोवेळी अपडेट्स घेत राहू. ठाण्याकडे आपण आता वळतो आहोत. ठाण्यामध्ये आपले प्रतिनिधी निकेश शार्दूल आहेत. निकेश, ठाण्याकडे विशेष लक्ष होतं केवळ ठाणेकरांचंच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचं, कारण मुख्यमंत्र्यांचा जिल्हा आहे. मुख्यमंत्री स्वतः निवडणुकीच्या मैदानात आहेत आणि त्यांच्याशिवाय ठाणे जिल्ह्यामध्ये इतरही अनेक ठिकाणी रंगतदार लढती होत आहेत. दोन्हीकडे अटीतडीची लढत होती, संघर्ष दिसून येत होता. आजचा दिवस त्या दृष्टीने कसा राहिला, मतदारांनी कसा प्रतिसाद दिला आणि गेल्या 2019च्या निवडणुकीच्या तुलनेमध्ये यंदा मतदारांचा रिस्पॉन्स कसा राहिला? नक्कीच अमोल, संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे ते मुख्यमंत्र्यांच्या ठाणे जिल्ह्याकडे. सकाळी 7 वाजल्यापासून ते आतापर्यंत जर आपण पाहिलं तर संपूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये 39.20% इतकं मतदान जे आहे ते झालेलं आहे. त्यामध्ये भिवंडी ग्रामीण असेल, कल्याण पूर्व पश्चिम असेल, डोंबिवली असेल, या ठिकाणी जर पाहिलं तर आतापर्यंत 45% अधिक मतदान जे आहे ते झालेलं आहे. कुठेतरी संमिश्र मतदार प्रतिसाद जो आहे तो मतदारांचा या संपूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये पाहायला मिळतोय. त्यातच मुख्यमंत्र्यांचा जो बालेकिल्ला आहे, ठाणे बालेकिल्ल्यामध्ये एकूणच 4 मतदारसंघ आहेत आणि हे 4ही मतदारसंघ मुख्यमंत्र्यांच्या महत्वाचे मतदारसंघ मानले जातात. त्यामध्ये ठाणे शहर मतदारसंघ आहे, कोपरी पाचपाकाडी मतदारसंघ आहे, मुंब्रा कळवा मतदारसंघ आणि ओवळा माजिवडा मतदारसंघ आहे. या 4ही विधानसभा क्षेत्राचं जर आकडेवारी पाहिली तर सर्वात जास्त मतदान जे आहे ते 45%हून अधिक मतदान जे आहे ते मुख्यमंत्र्यांचा जो मतदारसंघ आहे, कोपरी पाचपाकाडी मतदारसंघ, या मतदारसंघामध्ये अधिक मतदान जे आहे ते सकाळपासून झालेलं आहे. आता मतदानाला अवघे काही मिनिटं किंवा तास राहिलेले आहेत. त्यातच आता किती टक्केवारी वाढते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे, कारण या 4ही विधानसभा जागा ज्या आहेत ते मुख्यमंत्र्यांच्या अतिशय प्रतिष्ठेच्या मानल्या जातात. एकीकडे ठाणे शहरातनं भाजपचे उमेदवार संजय केळकर असतील किंवा कळवा मुंब्रा मतदारसंघातनं अजित पवारांच्या राष्ट्रवादीतनं नजीब मुल्ला असतील आणि या सर्व महत्त्वाच्या जागा ज्या आहेत ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवडून आणायचे आहेत. त्यामुळे ही संपूर्ण निवडणूक जी आहे ती प्रतिष्ठेची मानली जाते. त्यामुळे आता जी काही आकडेवारी आता पुढच्या 5:30च्या नंतर समोर किंवा 7 पर्यंत समोर येईल, त्यातनं नेमकं गणित जे आहेत ते जुळवलं जाईल. कुठेतरी गेल्या लोकसभेच्या तुलनेत जर आपण पाहिलं तर अतिशय कमी टक्केवारी जी आहे ती आतापर्यंत आलेली आहे. मतदारांनी जे आहेत ते कुठेतरी काही मतदारसंघामध्ये पाठ फिरवल्याचं देखील पाहायला मिळतंय. मात्र लोकसभेमध्ये जो काही गोंधळ आपल्याला पाहायला मिळालेला होता
की ईव्हीएम मशीन स्लो असणं, लांबच लांब रांगा किंवा ईव्हीएम मध्ये मशीनमध्ये बिघाड होणं, अशा कुठल्याही प्रकारच्या घटना ज्या आहेत ते या ठाण्यामध्ये घडलेल्या अद्याप तरी पाहायला मिळालेल्या नाहीयेत. मात्र जे कोपरी पाचपकाडी मतदारसंघातनं जे ठाकरेंच्या शिवसेनेचे जे उमेदवार आहेत केदार दिघे यांच्यावरती गुन्हा दाखल झालेला आहे. गाडीतनं पैसे आणि दारू वाटप केल्याचा आरोप जे आहे तो शिंदेच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला होता आणि त्यानुसारच केदार दिघे आणि त्यांच्यासोबत असलेल्या 8 पदाधिकाऱ्यांवरती गुन्हा दाखल झालेला आणि ह्या संपूर्ण प्रकरणाचा तपास जो आहे तो कोपरी पोलीस करतायत. त्यामुळे आता शेवटची टक्केवारीचा आकडा काय येतोय ते पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे. अमोल, निश्चितपणे धन्यवाद निकेश या सविस्तर माहितीबद्दल. 45% जास्त मतदान कोपरी पाचपाखडीमध्ये झालेलं आहे, त्यामुळे मुंबईकरांपेक्षा किमान थोडा जास्त प्रतिसाद ठाणेकरांनी दिलेला दिसतो आहे. आता अंतिम आकडेवारी काय येते आणि ठाणेकरांनी ओव्हरऑल किती मतदान केलं हे थोड्या वेळातच आपल्या समोर येईल. तूर्त